श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु संत तुकाराम महाराज की जय। निवृत्तीनाथ गवळी बाबा की जय। हलो 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 धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले, दुष्ट निर्धाळिले किती एक। धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबरीशी साठी जन्म सोशियले, दुष्ट निर्धाळिले किती एक। तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणे दया सिंधू, अंबरीशी साठी जन्म सोशियले, दुष्ट निर्धाळिले किती एक। विठ्ठल हलो 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 कुंडली पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरणा संतांची या, सरे चरणा संतांची या, संतांची या, संतांची या, संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तू। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची या, संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, थोडा टच, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, गहिणी निवृत्तीस नमन माझे, ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई, दंडवत पाये तयाची श्री ज्ञान देवा चरणी, श्री ज्ञान देवा चरणी, श्री ज्ञान देवा चरणी, श्री ज्ञान देवा चरणी। मस्तक असो दिवस रजनी, 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 मस्तक असो दिवस रजनी। श्री ज्ञान देवा चरणी,
मस्तक असो दिवस रजनी ज्ञानदेवाच्या चरणी मस्तका सो दिवस चरणी मस्तका सो दिवस चरणी मस्तका सो दिवस चरणी श्री ज्ञानदेवा चरणी मस्तक असो दिवस रजनी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरीशी साठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळिले किती एक भगवत चरणी साधू महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून अखिलकोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू श्री भगवान पंढरीनाथाच्या कृपाशीर्वादानं त्याचबरोबर कैवल्य चक्रवर्ती सम्राट श्री ज्ञानोबाराय भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं गेली 22 वर्ष हे 23वी वर्ष आहे बरोबर ना 22 वर्ष झाली आपला हा नामसप्ताह भगवंताच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आहे असं आहे महाराज तसं पाहायला गेलं तर सनातन धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा पर्व काळ आहे नव्हे प्रत्येक मिनिट हा पर्व काळ आहे जेव्हा आपण नामस्मरण करतो तो मिनिट सेकंद सुद्धा काय आहे साधला हा पर्व काळ नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली तो नाम घेतलं तो क्षण काय होतोय पर्व काळ होतोय परंतु आपल्या वैष्णव धर्मामध्ये 29 पर्व काळ सांगितलेत किती 29 20 अधिक 9 29 20 9 20 9 20 9 याचा अपभ्रंश केला ना वैष्णव होतय म्हणजे 29 व्रत करणारा जो आहे त्याला काय म्हणायचं वैष्णव म्हणायचं काय म्हणायचं वैष्णव 29 उपवास कोणते प्रत्येक आठवड्यात आपला 15 दिवसाची एकादशी वर्षाच्या किती झाल्या 24 एकादशी 24 एकादशी आणि 5 पर्वणी कोणत्या पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तम शिवरात्री पर्व विशेष भागवत धर्मी एक नृसिंह जयंती दुसरी रामनवमी तिसरी वामन जयंती चौथी महाशिवरात्र आणि आज आहे ती 5वी जन्माष्टमी विठ्ठल विठ्ठल आजचा दिवस इतका महत्वाचा आहे भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने तर महत्वाचा आहे 15 ऑगस्ट आहे आज ठीक आहे पण सनातन धर्माच्या दृष्टीने आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने तर लईच महत्वाचा आहे किती महत्वाचा आहे या सप्ताहामध्ये पहा पण त्रिवेणी संगमानं नटलेला हा सप्ताह आहे त्रिवेणी संगमानं कोणता संगम आलाय महाराज पहिलं म्हणजे आज ज्याच्या निमित्तानं कीर्तने हे नैमित्तिक कीर्तन आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कैवल्य चक्रवर्ती सम्राट श्री ज्ञानोबाराय श्री ज्ञानोबारांचा 750वा जन्मोत्सव आहे म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आज सुवर्ण महोत्सवी वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष याच्यामुळं
याच्या प्रित्यर्थ म्हणा की माऊलीच्या मंदिराला आज सुवर्णाचा कळस चढवलाय. विठ्ठल विठ्ठल हलो हलो म्हणजे देवाचा जन्मोत्सव आहेच, संतांचा जन्मोत्सव आहेच, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञानोबारांचे शिष्य ज्यांनी निवृत्तीनाथ महाराज असतील, ज्ञानोबा असतील, सोपान काका असतील किंवा मुक्ताबाई आईसाहेब असतील, या चारही भावंडांच्या जे काही डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र होतं ते गेल्यानंतर ज्यांनी सांभाळ केला ते म्हणजे भोजलिंग काका. तुम्ही ज्ञानोबारांची मालिका पाहत असाल, नाही पाहिली? ठीक आहे. भोजलिंग काका आणि त्या भोजलिंग काकांची समाधी आणि त्यांचा समाधी सोहळा आज आहे. म्हणजे त्रिवेणी संगमानं संत, देव आणि भक्त या तिघांचा संगम म्हणजे आपला सप्ताह. साधला हा पर्व काळ गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ. साधला हा पर्व काळ गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ. असा पर्व काळ साधलाय महाराज की ज्ञानोबारांचा जन्मोत्सव आहे, भगवंताचा जन्मोत्सव आहे आणि भोजलिंग काकांचा समाधी सोहळा आहे. तुम्ही म्हणाल भोजलिंग काकांचा समाधी सोहळा आहे, मग महाराज भोजलिंग काकांची समाधी कुठे आहे? नाथ महाराजांनी लिहिलंय भोजलिंग ज्याची समाधी आळंदी. आळंदीमध्ये भोजलिंग काकांची समाधी आहे. आळंदीला गेले सगळे? नसन गेले तर जाऊन या. आणि एखादा सांगूनही ऐकत नसल तर त्यांनी कासराभर दाव घ्यायचं. हा पुढचं तुम्हाला हा त्याचा जगून उपयोग नाही. वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी करेन. विठ्ठल विठ्ठल माऊलीच्या महाद्वारात गेल्यानंतर डाव्या हाताला वळायचं. डाव्या हाताला वळलं की आपली दिशा पूर्व होती, म्हणजे आपलं मुख पूर्व दिशेला होतं. आता पुढे हनुमान दरवाजा लागतोय. दरवाजातून पुढे जायचं नाही. माऊलीला आपण प्रदक्षिणा मारतो ना मंदिराला, तशी प्रदक्षिणा मारायची. आपल्या उजव्या हाताला एक पार लागल, पहिला पार. म्हणजे ज्ञानोबारांच्या उजव्या हाताला एक पार आहे. त्या पाराचं नाव आहे नाथ पार. त्या पारामध्ये एक देवळी आहे. देवळीमध्ये नाथ महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे त्याला इतिहास आहे. नाथ महाराज ज्ञानोबारांचं दर्शन व्हावं याच्याकरता अनुष्ठान 3 दिवस अनुष्ठान केलं होतं. तो पार आहे. त्या पाराला प्रदक्षिणा घालत असताना फक्त अर्धी प्रदक्षिणा करायची. समोर एक कमी गर्दी असल्यानंतर तिथं बारी लागते, ती इमारत आहे. त्या इमारतीच्या आणि आपल्या नाथ पाराच्या मध्ये उभं राहायचं आणि उत्तरेकडे तोंड करायचं. जसं माऊलीकडे आपण तोंड करतो की नाही, तसं माऊली आपल्या उत्तरेकडे तोंड करायचं. समोर जी समाधी दिसल ती भोजलिंग काकांची समाधी आहे. विठ्ठल विठ्ठल सांगायचा भाव एवढाच की त्रिवेणी संगमानं परिपूर्ण असणारा आपला सप्ताह आणि या भगवान गोपाल कृष्ण असतील किंवा ज्ञानोबा असतील या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हे आजचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन हे सासुरवासी कीर्तन असतं. या कीर्तनात काहीही बोलायचं, दुसरं काही बोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या कीर्तनात काही पण बोललं तरी चालतं असं गृहीत धरायचं. जे संतांनी सांगितलंय तेच बोलावं. आजचं कीर्तन हे सासुरवासी कीर्तन आहे. जेव्हा सासरला जी सून जाते तिला कसं मर्यादेत राहावं लागतं की नाही, तसं आजचं कीर्तन मर्यादा राखू नये. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या जन्मोत्सव
महोत्सवाचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. ही सेवा सर्वांच्या आज्ञेनं सर्वांच्या मार्गदर्शनानं ही सेवा माझ्यापर्यंत आली. सेवके करावे सांगितले काम या वचनाप्रमाणे मी या व्यासपीठावर उभा आहे. उपस्थित सर्व माता भगिनी पितृतुल्य बंधुतुल्य सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रातील सर्व मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. त्याचबरोबर मृदंगाचारी असतील, आमचे सगळे गायक मंडळी असतील, हे माणसं माझ्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायांपेक्षा कमी नाहीत बरं का. असे हे सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सिस्टीमवाले साहेब असतील किंवा शूटिंगवाले साहेब असतील, सर्वांच्या चरणावर पुन्हा साष्टांग प्रणिपात. आता बंधुरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखातया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे. नित्याचं कीर्तन किंवा नित्याची सेवा आणि नैमित्तिक सेवा यात फरक असतो महाराज. म्हणजे रोजची जी सेवा असते, रोजची जी काही आपण साधना करतो, रोजचं जे काही आपण कर्म करतो, रोज जे काही कार्य करतो, त्याचं विशिष्ट असं पुण्य असतं. विशिष्ट असं पुण्य असतं. म्हणजे त्या पुण्याच्या संबंधानं जर बोलायचं झालं तर 100% जर पुण्य असेल ना इतर दिवशी, ते निमित्त किंवा नैमित्तिक दृष्ट्या म्हणजे अशा पर्वणीवर जर ते आपण साधना केली, ते कर्म केलं, ते काहीतरी पुण्याचं काही कार्य केलं तर त्याचं हजारो पटीनं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. 100चं किती होतं? हजारो कोट्यावधी. जसं साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा अमळ, हा या पर्वणीवर असतं. म्हणून नित्याचं कीर्तन, आजचं कीर्तन ही विशेष आहे. विठ्ठल विठ्ठल धर्म रक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीसे भक्तजना, अंबरीशी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती कसे करता निवडलेला अभंग. भगवत पूज्यपा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय श्री महाराजांच्या अखिल विश्वाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतील एक महत्वाचा आजच्या दिवसाला साजेसा असा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा अवतार कशा करता घेतात याची मीमांसा करतात. विठ्ठल तुकोबारायांनी अभंगामध्ये अवतार शब्द वापरलाय. काय? अवतार शब्द. आता अवतार शब्द महाराज एक संतांच्या संबंधानं वापरला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या संबंधानं वापरला जातो. एक संतांच्या संबंधानं आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या संबंधानं. माणसाच्या संबंधानं अवतार शब्द वापरला जात नाही. का? कारण संत स्वतःहून येतात, भगवंताला आणावं लागतं आणि तुमच्या आमच्या सारख्याला यावं नाही, यावंच लागतं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. बोलिले जे ऋषी सास भावे वरताया, सास भावे वरताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, हा उचिष्टाचा भाग शेष उरला तो देऊ. भावे वरताया, सात भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, हा उचिष्टाचा भाग संतांना यावं संत येतात
आपल्याला यावंच लागतं. त्याचं कारण आहे, आपल्याला यावं लागतं याचं कारण आहे काय? जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. आपण जे पाप करतो त्या पापानं आपल्याला काय करावं लागतं? जन्माला यावं लागतं, किंवा वासनेनं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्याला यावं लागतं, नाही यावंच लागतं. म्हणून आपला अवतार म्हणायचं काही कारण. अवतार शब्द आपल्या बाबतीत वापरलाच तर तो उपहासानं वापरला जातो. काय झालं? शनिवारचा दिवस होता, स्टँडवर एक जण गेला, संगमनेरला जायचंय, बाजार आहे, मस्तपैकी इस्त्रीचे कपडे टकाटक मध्ये, कडक अशी टोपी, आणि शनिवारचा दिवस म्हणल्यावर संगमनेरचा बाजार, बाजारला गेला, 300 रुपयाचा बाजार घेतला, 200 रुपये राहिले. आता ते 200 रुपये काय करायचे म्हणून एका गल्लीत गेला, आणि काळी पाटी होती, त्याच्यावर नाव होतं सरकार. हा, तुम्हाला माहिती आहे. दुकानात गेला, पैसे दिले, ते घेतलं, जे घेतलं तेही घेतलं, आणि जे घेतलं त्यांनी त्याचा पराक्रम करायला सुरुवात केली. 5 मिनिटं 10 मिनिटं, किती टायमानं, किती वेळानं होत ते काय, जो वेळ असन तो घेतला आणि उठायला लागला. उठता येईना, आता काय करायचं? कसा तरी उठला, स्टँडकडे जायचं होतं. स्टँडकडे न जाता महाराज तो एका दुसऱ्या गल्लीत घुसला, आणि जाता 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 एक चेंबर होतं रस्त्याच्या कडेला, चेंबर, गोल चेंबर होतं. म्हटलं इथं काय नेमकं पाहावा, आणि पाहता पाहता तसाच डोक्याच्या बळानं खाली गेला. जसा खाली गेला महाराज, जे घेतलं होतं ते तिथल्या तिथं, असं म्हणतात ना, हा, तिथल्या तिथं उतरलं, आणि कसा तरी वर आला. आता शुभ्र कपडे घातलेले होते, पांढरे स्वच्छ कपडे होते. आता त्या चेंबर मध्ये गेल्यानंतर काय झालं असेल त्याचं, तसाच निघाला. आता जाऊ म्हणला घरी. स्टँडवर आला, गावातली माणसं होती, म्हणले राम भाऊ काय अवस्था करून ठेवली, सकाळी किती टकाटक दिसत होता, आणि आता काय अवतार करून घेतलाय. अवतार शब्द आपल्याला इथं वापरला जातो. विठ्ठल नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा वैतागला, आणि गावात एक महाराज होते, महाराजाला घेऊन गेला. म्हणे महाराज बायकोला सांगा बरं, रोज भांडती रोज भांडती. महाराजांनी सांगितलं बरं, नवरा बायकोच्या भांडणात पडू नये, पण आता तू म्हणतोय म्हणून मी येतो. आणि घरी गेला, म्हटलं वहिनी, तो म्हणतोय सारखं तुम्ही भांडताय, सारखं भांडताय, भांडू नये. पती हा परमेश्वर राहतो, पती हा देवाचा, म्हटली कहाचा देवाचा अवतार, लोकांच्या असतील, आमचं नुसतं भूताचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे अवतार शब्द आपल्याकडं माणसाच्या संबंधानं कसा वापरला जातो? उपहासानं वापरला जातो. संतांच्या संबंधानं तसं नाही, संतांच्या संबंधानं आदरानं वापरला जातो. देवाच्या संबंधानं अर्थात भगवान परमात्मा अवतरती, वरून खाली येणे, याला काय म्हणतात? अवतरती, अवतार. म्हणून त्यांना अवतार शब्द वापरलेला आपल्याला तुकोबारांनी दिसतो. विठ्ठल विठ्ठल. असे ज्ञानोबारायांचाही जन्मोत्सव आहे आणि देवाचाही जन्मोत्सव आहे. म्हणून संतांना सोडून देवाकडे जाता येत नाही, संतांना सोडून देवाकडे जाता येत नाही. तुकोबाराय म्हटले भगवान परमात्मा तुमच्या समोर आहे. एका बाजूला भगवान परमात्मा आहे आणि एका बाजूला संत उभे आहेत. अगोदर कोणाकडे जावं? तुकोबाराय म्हटले अगोदर पूजा संतांची केली पाहिजे. जर संतांची पूजा न करता देवाची पूजा केली तर ती देवाच्या मस्तकावर किंवा चरणावर वाहिलेली फुलं, पत्र, पानं हे ते देवाला दगडा समान वाटतात. संतांना डावलून जर पूजा केली तर, म्हणजे मंत्र पुष्प देवा श्री तैसे दगड येतीवरी. कधी संतांची अवहेलना केली आणि भगवंताकडे गेलं
आणि संतांच्या अगोदर संतांची पूजा केली तर चालतं. देवाला राग अजिबात येत नाही. तुकोबाराय म्हटले देव सारावे परते संत पूजावे आरते. अगोदर संतांची पूजा करावी म्हणून या वाघ पुष्पांनी अगोदर ज्ञानोबारांची पूजा करू नंतर भगवंताची. विठ्ठल विठ्ठल. हलो माणसाचा अवतार नाही, माणसाचा जन्म आहे, संतांचा अवतार आहे. संत महात्मे अवतार घेतात. प्रत्येक संतांचा महाराज अवतार आहे, प्रत्येक संतांचा. मुक्ताबाईच्या संबंधानं पाहिलं आदिशक्ती मुक्ताबाई. सोपान काकांच्या संबंधानं पाहिलं ब्रह्म सोपान तो हा. निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं पाहिलं तर सदाशिवाचा अवतार. नाथ महाराजांच्या संबंधानं पाहिलं तर भानुदासाचे कुळी महाविष्णूचा हा. तुकोबारायांच्या बाबतीत जर पाहिलं तर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि नामदेवरायांच्या संबंधानं जर पाहिलं तर नामदेवराय कोणाचा अवतार आहे? जनाबाईंनी सांगितलंय. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित. चारही अवतारातलं चौयुगाचा भक्त नामा चारही युगातले काय सांगितलेत अवतार सांगितले. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद नामदेवराय प्रल्हाद आहे. पद्मिनी नाम माझे जनाबाई स्वतः म्हणतात पद्मिनी नाम माझे
श्रेष्ठ दासीचे पद, श्रेष्ठ दासीचं पद आहे. रामावतारात नामदेवराय अंगद आहे आणि जनाबाई महाराज, जनाबाई कुब्जा नाम मंथरा नाम माझे भरते मारी लीलात, मंथरा आहेत. आणि पुन्हा द्वापार युगामध्ये द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला. ऐका हो, पैठणकरांची चाले बर का. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. हो, आणि कलियुगामध्ये कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याच्या सेवेलागी दासी जनी जन्मली. आणि त्याच नामदेवरायांचा अवतार पुन्हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. मला सांगायचं काय, संतांचे अवतार आहे, भगवान परमात्म्यानं घेतलेले अवतार आहे. तसं सर्व संतांचे अवतार आहे. ज्ञानोबरायांचा अवतार जर विचारात घेतला तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानोबराय साक्षात अवतार. पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, भगवान पंढरीनाथाचा अवतार श्री ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायांचा किंवा अनेक संतांचा अवतार कशा करता झाला तर तुकोबराय म्हणतात, उद्धाराया जन जड जीव, उद्धाराय जन जड जीवा, उद्धाराय जन जड जीवा. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराय जन जड जीवा, उद्धाराय जन जड जीवा. सामान्य माणसाचा उद्धार संत महात्मे करतात अवतार घेऊन. नव्हे दगडाचा सुद्धा उद्धाराया जड जड म्हटलेत, जड स्वरूप असणार दगड सुद्धा, आणि त्या दगडाचा सुद्धा महाराज ज्ञानोबरांनी उद्धार केलाय की नाही. आळंदीमध्ये गेल्यानंतर जी भिंत आहे ती कशाची आहे, दगड मातीची की नाही, आहे की नाही, दगड मातीची आहे. तिचं सुद्धा मंदिर आहे. म्हणजे दगडाचा सुद्धा ज्ञानोबरांनी उद्धार केला की नाही. नेवाशाला पैस खांब आहे, ज्याला टेकून ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणजे आणि त्या पैस खांबाचं मंदिर आहे. सांगायचा मुद्दा आहे, सामान्य माणसाचं काय तर अगदी जड असणारा दगड सुद्धा जडमुड उद्धारिले, वेड्यामुखी वेद बोलिले. हा वेड्यामुखी वेद बोलिले, वेड्यामुखी वेद बोलिले. हा जडमुड उद्धारिले, वेड्यामुखी वेद बोलिले, वेड्यामुखी वेद बोलिले, वेड्यामुखी वेद बोलिले. दगडाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला, जीवाचा माणसाचा तर केला महाराज, पशुचा सुद्धा. रेड्यामुखी वेद बोलविले, होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती, महिमा अगाध, भगवद्गीता टीका, ज्ञानेश्वरी शुद्ध, करोणी भाविक लोका, केला निजबोध, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. ज्ञानोबरांची आरती निळोबरांनी लिहिली, गायली, सांगितलं, होता कृपा तुमची, पशु बोले. अहो सामान्य माणसाचं जाऊ द्या, रेड्याच्या मुखातून सुद्धा वेद वदवण्याचं सामर्थ्य कोणात असेल तर ज्ञानोबराय. हो, जर कधी ज्ञानोबरांनी रेडा बोलवला ही आश्चर्याची गोष्ट नाहीये. छाती ठोकपणे सांगतो महाराज, ज्ञानोबरांनी रेडा बोलवला ही आश्चर्याची गोष्ट नाही. रेडा बोलला नसता तर आश्चर्य झालं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल
जडजीवा आणि संत महात्मे अवतरित होऊन काय करतात? 6 गोष्टी करतात. हो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. किती गोष्टी बघा. वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, वाढावया धर्म, वाढावया कुळाचार आणि वाढावया विठोबाचे नाम. या 6 गोष्टी करता ज्ञानोबाराय अवतरित झाले. विठ्ठल वाढावया सुख इथं बसले. वाढावया सुख इथं बसलेल्यांपैकी मला असा प्रश्न आहे, कोणाला दुःख हवंय? कोणाला हवंय? पाहिजे का? नाही. बरं, कधी नकोय दुःख? सकाळी नकोय का संध्याकाळी नकोय का दुपारी नकोय मध्यरात्री नकोय? बरं जाऊ द्या, दिवसातून 1 तास तरी दुःख हवंय की नाही? दुःख हवंय. दुःख पाहिजे. 1 मिनिट, 1 सेकंद, 1 पळभर सुद्धा माणसाला दुःख नकोय. बरोबर की नाही? असंच ना? का प्रत्येकाला दुःख हवंय? 1 सेकंद सुद्धा दुःख नकोय. मग काय हवंय? सुख हवंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस काबाड कष्ट करतो, मरमर उन्हात मरतो, काम करतो, घाम गाळतो. कशा करता? सुखा करता. दिवसभर काम करावं, संध्याकाळी जेवण कशा करता करावं? सुखा करताच ना. जेवण झाल्यानंतर झोपावं कशा करता? दिवसभर दमलेलो आहे, जेवण केलं आणि झोपायची वेळ झाली, कोणाच तरी वरात होती आणि डीजे वाजायला लागला, आपण सहज म्हणून जातो. सुखानं झोपून सुद्धा देत नाही. म्हणजे झोप सुद्धा कशा करताय? सुखा करताय, है की नाही? म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नव्हे, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस काय मागतोय? सुखच मागतोय. पण असे ज्याच्याकडून मागतोय ते दुःखमुळे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. दुःख पर्वता येवडे. दुःख पर्वता येवडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. दुःख पर्वता येवडे. दुःख पर्वता येवडे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख भांडवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुख पाहता जवा पाडे दुःख. प्रपंचाचं असंच की नाही? बघा तुम्ही, बाबा किती वय आहे तुमचं? 70. लग्न झालंय ना? झालंय ना? किती वर्ष झाली लग्नाला? किती वर्ष झाली? तरी 70 वय म्हटल्यावर 50 वर्ष, 55 वर्ष, 50 वर्ष झाली असतील, आहे की नाही? 50 वर्ष, 55 वर्ष, आहे की नाही? बरोबर ना? एकच झालंय ना? हा. लग्न झालंय, 50 वर्ष सरासरी लग्नाला झालेत. खरं सांगा, संसारात सुख आहे का? हा? आणि हाच प्रश्न नवीन लग्न झालेल्याला जर विचारला तर काय महाराज, आहे की नाही? असंच ना? हो, असं आहे ते. सुख पाहता आणि त्याच माणसाला आता बघा, 2 महिने झालेल्याला जर विचारलं संसारात सुख आहे का, तो म्हणतो संसारात सुख आहे. आणि 50 वर्ष झालेत, आजोबांना विचारलं संसारात काय आहे, सुख आहे का? आजोबा काय म्हणतात?
कठीण संसाराचे कोडे, कठीण संसाराचे कोडे, कठीण संसाराचे कोडे, कठीण संसाराचे कोडे. किती आणावे ते थोडे, किती आणावे ते थोडे, कठीण कठीण संसाराचे कोडे, कठीण संसाराचे कोडे. किती आणावे ते थोडे, किती किती आणावे ते थोडे, कठीण संसाराचे कोडे, कठीण संसाराचे कोडे. 2 महिने झालेल्या व्यक्तीला जर विचारलं तो म्हणतो संसारात सुख आहे, आणि 50 वर्ष झालेल्या लग्न झालेल्या व्यक्तीला जर विचारलं तर तो म्हणतो संसारात दुःख आहे. असे महाराज मांजर उंदरावर एकदम झडप घालीत नाही, मग अगोदर अंदाज घेते. विठ्ठल संसारातलं सुख सांगू का? भुईमुगाची शेंग कवळी असल्यावर वरचं टरफल सुद्धा गोड लागतं, आहे की नाही? आणि तीच शेंग निबार झाल्यावर फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार, येथे सार भगवंत, सार भगवंत, येथे सार भगवंत. ती शेंग निबार झाल्यानंतर टरफल काढून दिलं जातं. कधी कधी घराच्या बाहेर सुद्धा काढून दिलं जातं, बरोबर ना? हा, असं तो संसार आहे. टरफल म्हणजे संसार आहे, आणि त्यातला शेंगदाणा म्हणजे काय? संत आहे. त्यातला शेंगदाणा म्हणजे संत आहे. तर शेंगदाण्याची आमटी होती, आपल्याकडे त्याला झिरकं म्हणतात, बरोबर? हा, झिरकं होतं. प्रत्येक भाजीला शेंगदाणा टाकला जातो. नाही टाकला उपवासाच्या दिवशी भाजून सुद्धा मीठ टाकून मिरची टाकून कसा का होईना खाल्ला जातो. नाही खाल्ला लावायला तरी एकदा एका विजा केला नास मग भोगिले कणीस. एक शेंगदाणा जर पेरला तर हजारो शेंगदाणे तयार होतात. तसं संत महात्म्यांच्या ठिकाणी सुख घडोघडी वाढू लागे. संत महात्म्यांचा हा महिमा आहे की संत सुख देतात. तसं नाही, सुख काय कसं देतात? संसारातलं सुख टरफल युक्त आहे, पण प्रपंचातलं सुख सोली आपलं संतांजवळचं सुख कसं आहे? सोलिवते सुख अति सुखाहुनी. सोलिव सुख आहे, उभे ते अंगणी वैष्णवांच्या. हो, संत महात्म्यांच्या ठिकाणी सोलिव सुख आहे, अर्थात त्या शेंगदाण्यासारखं सुख आहे. म्हणजे दृष्टांत एकांकी घ्यायचा नसतो, संतांच्या ठिकाणी खरं सुख आहे. म्हणून वाढावया सुख. सुख एक हेची ठाई बहु पायी संतांच्या. हो, संतांच्या चरणावर बहु सुख म्हटलेत. किती सुख, किती बहु सुख. हो, माणसाला विश्रांतीची गरज लागते की नाही? सुख म्हणजे काय? विश्रांती, बरोबर की नाही? विश्रांतीच ना. मनाला शरीराला विश्रांती मिळाली, समाधान विश्रांती त्याचं नाव आहे. माणसाला तर संतांच्या ठिकाणी अर्थात ज्ञानोबाराच्या ठिकाणी विश्रांती मिळतेच, पण संतांना सुद्धा ज्ञानोबारांच्या ठिकाणीच विश्रांती मिळते. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर. या भूमीवर
अलंकापूर. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी संतांना विश्रांती मिळते. संतांना जाऊ द्या, आपल्याला जाऊ द्या, जगाच्या मालकाला सुद्धा विश्रांती तिथंच मिळते. काय झालं? नामदेवराय आणि भगवान परमात्मा चंद्रभागेच्या वाळवंटामधून असा फेरफटका मारत होते संध्याकाळच्या वेळी. आणि देवाच्या मुखावर पाहिलं, रोज हसणारा भगवंत थकलेला वाटतोय. देवा, तुम्ही थकलेली दिसतात. हो, थकलोय. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हो नामदेवा, विश्रांती हवी आहे, पण असं ठिकाण माझ्या शरीराला नाही, मनाला विश्रांती मिळेल असं ठिकाण सांग म्हणे. नामदेवराय म्हटले, देवा, तुम्हाला मी एक दिवस नाही, कल्पानुकल्प विश्रांती देण्याचं ठिकाण तुम्हाला सांगतो. ते म्हणजे ज्ञानोबराय. नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया. कल्पानुकल्प तुम्हाला विश्रांती देण्याचं काम ज्ञानोबराय करतील. त्यांच्या ठिकाणी चला. म्हणजे देवाला विश्रांती तिथंच मिळते, संतांना विश्रांती तिथंच मिळते, आणि सामान्य जीवाला सुद्धा सुख अथवा विश्रांती संतांच्या ठिकाणीच मिळते. विठ्ठल वाढावया सुख, वाढावया भक्ती. आज महाराष्ट्रामध्ये जर विचार करा, ज्ञानोबराय नसते तर एक काल्पनिक निबंध राहायचा पहा. हवा नसती तर, वीज नसती तर, पाणी नसतं तर, आहे की नाही? तसं ज्ञानोबराय नसते तर, ज्ञानोबराय नसते, वारकरी संप्रदाय नसता. कारण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानोबराय नसते, संप्रदाय नसता. संप्रदाय नसता, छत्रपती शिवाजी महाराज घडले असते नसते. आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण हिंदू असतो. छत्रपती शिवाजी महाराज नसते, महिला मंडळ, तुमच्या कपाळावर जे कुंकू आहे ते असतं. आणि हे कीर्तन तरी, हे सप्ताह, गोकुळ अष्टमी कशाला म्हणतात हे सुद्धा कळालं नसतं. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गावात, प्रत्येक मंदिरात भजन होतंय, हरिपाठ होतोय. वर्षातून एकदा का व्हायना एक प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतोय. याला कारण कोण आहे? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्ञानोबराय. हो, ज्ञानोबराय. पिटू भक्तीचा डांगोरा, आहे की नाही? हो, ज्ञानोबरायांनी जे भक्ती रूपी जे काही झाड, इवलेचे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज पूर्ण जगतामध्ये वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही महाराज. विठ्ठल. अनेक संप्रदाय महाराज, पण त्याच्यामध्ये काही काही विशिष्ट जातींनाच घेतलं जातं, परंतु वारकरी संप्रदायात नाही. कसं आहे? वारकरी संप्रदायात खट नट यावे, शुद्ध भुवनी जावे. 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 तवंडी पिटी भावे, चोखा मेळा. तवंडी पिठ भावे, चोखा मेळा. तवंडी पिटी भावे, चोखा मेळा. तवंडी पिठ भावे, चोखा मेळा. पंढरीचा हात कवलार पेठ, पंढरीचा हात कवलार पेठ. पंढरीचा हात कवलार पेठ, पंढरीचा हात कवलार पेठ. चोखोबराय म्हणतात. जुन्या काळात दौंडी देण्याचं काम कोणाकडे राहायचं? बरोबर की नाही? हो,
त्या समाजाकडे राहायचं हरिजन समाज आहे की नाही. मग चोखोबराय कोणत्या समाजाचे आहेत? हा, म्हणून दवंडी देतात. काय दवंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबराय हरिजन समाजाचे आहेत. हा, आणि दवंडी देतात. आता ब्राह्मण समाजाचे नाथ महाराज सुद्धा काय म्हणतात? हो, यारे 18 वर्ण पंढरीसी. 18 वर्णांना बोलवलंय. उभारुणी बाह्या सकळा श्वासन यारे 18 वर्ण पंढरीसी. म्हणजे ब्राह्मणापासून तर सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला पंढरीचा अधिकार कोणी दिला असेल तर ते ज्ञानोबा आहेत. विठ्ठल वाढावया भक्ती, वाढावया भाव. भक्तीसाठी भाव लागतो. भगवान परमात्मा भावाचा, प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला प्रेम लागतं. तुका म्हणे एक फिके भावाविन. हो, मीठ नाही अन्न तेने नाही. एखाद्या जेवणामध्ये जर मीठ नसल तर ते अन्न कसं लागतं? आपल्या भाषेत पांचट, मीठच नाही आहे की नाही. तुकोबाराय त्याला फिक म्हणतात. फिक. तुका म्हणे अवघे फिके भावाविन. अंतकरणात जर प्रेम असेल, भगवत प्रेम असेल तरच त्या भक्तीला चव येते. हो, म्हणजे भक्ती करता भाव वाढावया सुख. भक्ती भाव धर्म. धर्म माणसाचा मुख्य धर्म असा आहे. मुख्य धर्म सगळ्यात महत्वाचा कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, मुख्य धर्म देव चित्ती. आदी अवसान अंती. अगोदर मध्य आणि अंत त्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा असला पाहिजे. हा मुख्य धर्म आहे. म्हणजे सतत भगवंताचं नामचिंतन करणं. नव्हे संत महात्मे सुद्धा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हो, धर्माचं पालन पोषण करण्याचं कार्य संत महात्मे करतात. वाढावया धर्म, वाढावया कुळाचार. सांसारिक माणसानं कसं राहावं, कसा कुळाचार सांभाळावा हे तुकोबारांची गाथा उचकल्यानंतर आणि ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी उचकल्यानंतर समजतं. बघा, जोडून या धन. हा कुळाचार नाही का? हा कुळाचार नाही? जोडून या धन उत्तम व्यवहारे. हो, उदास विचारे वेच करी. मग तो उत्तमची गती तो एक पावेल. ऐक नाही. याला म्हणतात कुळाचार. सांसारिक माणसानं तुकोबाराय म्हटले नाही आमच्यासारखे सगळं सगळं त्यागून द्या आणि भगवत भजनाला लागत. तुकोबाराय एका बोधावर आरूढ झालेले आहेत म्हणून तुकोबारायांनी सगळं त्याग केलं. पण तुकोबाराय म्हणतात नका त्यजू रांडा पोरे बांधा सोपे माड्या घरे. बंगल्यावर बंगले चढवा काय हरकत नाही. हो, आपली मुलं आपली बायको अगदी कष्ट करून सांभाळा हरकत नाही. परंतु आल्या अतिथ्या बापुडे यावूनी धर्म कोणता? आपल्या घरी एखादा अतिथी येत असेल त्याला जर आपण तांब्याभर पाणी आणि घासभर जेवण देत असू ना, याच्यापेक्षा मोठा धर्म काय? गृहस्थी माणसाचा याच्यापेक्षा मोठा धर्म काय? तुकोबाराय असू द्या किंवा ज्ञानोबाराय असू द्या. ज्ञानोबाराय तुकोबाराय महाराज एकच आहेत. कारण अवतार पांडुरंग आणि तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आहे की नाही. परब्रह्म स्वरूप ज्ञानोबाराय आहेत, परब्रह्म स्वरूप तुकोबाराय आहेत. तुकोबाराय ज्ञानोबाराय एकच. सांगायचा मुद्दा हाय, संत महात्मे कुळाचार सांभाळायला भाग पाडतात. हो, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार. आणि तिसरी गोष्ट विठोबाचे नाम. कारण वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय नेनती काही टाना टोना. इथं टाण्या टोण्याला कोणतीच जागा नाही. अंधश्रद्धेला अगदी तीळ मात्र सुद्धा जागा नाही. मग नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. केवळ नामचिंतन. पूर्ण हरिपाठ पहावर. फक्त एक उद्देश आहे काय? हरिमुखी म्हणा. आणि नाथ महाराजांचा हरिपाठ पहावर. हरिमुखी गाता हरपली चिंता.
तुकोबाराय किंवा नाथ महाराज असतील, निळोबाराय असतील किंवा वेद असेल, शास्त्र असतील, पुराण 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच होत कोणता, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हो, नामनिष्ठ संप्रदाय आणि नामनिष्ठ संप्रदाय आज या कलियुगामध्ये केवळ नाम आधारा, केवळ कलियुगा माझी करावे म्हणून संत महात्मे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे या 6 गोष्टी करता अवतरित होतात. विठ्ठल संत महात्म्यान इतके भगवंताला कोणीच आवडत नाही बर का. आता एवढं ज्ञानोबरांचं वर्णन आपण केलं, हे वर्णन केल्यानंतर काय मिळतं बुवा आम्हाला, आमच्या पदरात काय पडलं. आतापर्यंत जवळजवळ 1 तास झालाय केवळ संत चाललेत, आहे की नाही. केवळ संत अवतार का घेतात, त्यांचं अवतार कार्य काय, हेच चाललंय. संतांचं वर्णन केलं आणि संतांचं नाव घेतलं, यानं काय होतं. तुकोबाराय म्हटले संतांचं वर्णन केल्यानंतर माणूस पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचं वर्णन केल्यानंतर, त्यांचं नाव घेतल्यानंतर काय होतं, माणूस पुण्यवान होतो. दुसरी गोष्ट, त्यांचं वर्णन केल्यानंतर देवाला ते आवडतं. हो, तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान परमात्मा म्हणतात, जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात, वर्णन करतात, ते मला माझ्या प्राणापेक्षाही जास्त आवडतात. हो, भगवान परमात्म्याला संतान इतकं, भक्ता इतकं दुसरं काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. हो, आणि तिसरी गोष्ट, जो वर्णन करतो आणि जो ऐकतो त्याला मी माझी परमदेवता समजतो. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादी ती पंडुसुता, ती आपुली परमदेवता मानू आम्ही. जो ऐकतोय माझ्या संतांचं चरित्र वर्णन आणि जो गातोय त्याला मी परमदेवता म्हणजे त्याची पूजा मी करतो, असं भगवान परमात्मा म्हणतात. म्हणून संतांचं वर्णन केल्याशिवाय देवाला आपण खुश अर्थात प्रसन्न करू शकत नाही. म्हणून आतापर्यंत संतांचं वर्णन. विठ्ठल संत हे देवाला खूप आवडतात. हो, किती आवडतात. त्यांच्याशिवाय या जगतामध्ये भगवान परमात्म्याला काहीच आवडत नाही, काहीच आवडत नाही. हो, भक्ताभुनी देवा आवडते काही, 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 जय हो भक्ताभुनी देवा आवडते काही, भक्ताभुनी देवा आवडते काही. त्रिभुवनी नाही आन तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर, नावडे वैकुंठ शिराचा सागर, नावडे वैकुंठ तिळाचा सागर, नावडे वैकुंठ तिळाचा सागर. नावडे वैकुंठ क्षीराचा सागर. संतांचे सधन आवडले, संतांचं घर आवडलं. देवाला भक्ताशिवाय काहीच आवडत नाही. निर्गुण स्वरूपाचा
भगवान परमात्मा आहे, पण सगुण स्वरूपानं अवतरित होतो केवळ भक्ता करता. असं आहे, संत जे वागतात बघा, धर्म कशाला म्हणतात? संत जे वागतात त्याला धर्म म्हणतात. धर्माने सांगितल्याप्रमाणे संत वागतात असं नाही, संत जे वर्तन करतात त्याला धर्म म्हणतात. आणि धर्म ही अशी गोष्ट आहे महाराज, धर्म ही धार्मिकाच्या आश्रयाला राहणारी गोष्ट आहे. एखादा आपण म्हणतो तो माणूस लय चांगला आहे, तो माणूस आणि त्यातला चांगुलपणा वेगळा करता येतो का? नाही करता येत. त्या चांगुलपणानं त्या चांगल्या माणसाचा आश्रय केला म्हणून तो माणूस चांगला झाला. तसं धर्मानं धार्मिक माणसाचा आश्रय केल्यानंतर काय होत असतं, तो माणूस तो धर्माची स्थापना होत असते, धर्माचं पालन होत असतं. भगवान परमात्म्यानं धर्माला असं स्थापन केलं नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. हे जे आहे म्हणजे धर्म घेतला आणि कुठंतरी स्थापन केला असा विषय नाही महाराज. राम अवतारामध्ये भगवंतानं रावणाचा वध केला, अर्थात अधर्माचा अधर्मी रावणाचा वध केला आणि धर्म स्वरूप असणाऱ्या बिभीषणाची स्थापना केली. याला काय म्हणतात? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे त्या धार्मिक माणसाची स्थापना आणि त्या धार्मिक माणसाचं रक्षण करण्याकरता, अर्थात त्या धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतरित होतात. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेती, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे. आपुल्या पालिसी भक्त जना, आपुल्या पालिसी भक्त जना, आपुल्या पालिसी भक्त जना, आपुल्या पालिसी भक्त जना, कृती काठी